नंतर मुंबई आणि उपनगरातल्या बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट। मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलं। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप उपेंद्र पावसकर यांना अटकेनंतर केला। आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही कळतंय। आरोपी दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्यानं यायचा अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। दादर येथील शिवाजी पार्क परिसरात असणाऱ्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क पोलिसांना ही कारवाई केल्याची माहिती मिळते। या संपूर्ण प्रकरणी आज दिवसभर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ निर्माण झाला होता आणि पोलिसांना देखील 7 ते 8 आपल्या टीम तयार करून वेगवेगळे तपास यंत्रणा जी आहे ती ॲक्टिव्ह केल्याचं पाहायला मिळालं होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव आहे आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। जो आरोपीनं जबाब दिलेला आहे त्याच्यामध्ये मात्र धक्कादायक माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा त्याचा आरोप आहे। दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आपण सातत्यानं गेलो होतो, मात्र आपली तक्रार घेतली गेली नाही असं देखील या आरोपीचं म्हणणं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचं कृत्य त्याच्याकडून झालं अशा पद्धतीच्या जबाबामध्ये नमूद करण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत। पोलिसांच्या आणखीन ही टीम वेगवेगळ्या अँगल्स तपासताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खास करून CCTV त्या ठिकाणचे बंद होते, त्या संदर्भामध्ये देखील फॉरेन्सिकची टीम काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी येऊन गेलेली आहे। दुसरीकडं इतर आणखी कोणी त्यामध्ये संशयित आहे का किंवा रात्री वेगवेगळे जे काही लोक त्या ठिकाणाहून गेलेले आहेत त्यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात येत असल्याची माहिती मिळते। प्रत्येक गोष्टीचा तपास केल्यानंतर खऱ्या अर्थानं पोलीस अंतिम निष्कर्ष काढताना आपल्याला पाहायला मिळतील। उद्या कदाचित या आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढील जी प्रक्रिया आहे ती राबवण्यात येईल। कॅमेरामॅन हेमंत कदमसह निलेश बुधावले, ABP माझा, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, दादर। दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट।